शिवसेनेकडून राज्यसभेसाठी ज्योती वाघमारे यांना उमेदवारी देण्यात आली आहे। दरम्यान यानंतर शिवसेनेच्या अनेक इच्छुक नेत्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे। गजानन कीर्तीकर, अभिजित अडसूळ, राहुल शेवाळ यांची राज्यसभेवर जाण्याची इच्छा होती, मात्र अखेर ज्योती वाघमारेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाला आणि त्यामुळेच आता नाराजी पाहायला मिळते। मी स्वतः उमेदवारी मागितली होती, इच्छा प्रदर्शित केली होती। माझी कैफियत काल मी एकनाथ शिंदेंना भेटून सांगितली होती। त्यांनी वेगळ्या पद्धतीने मी विचार करतोय अशा तऱ्हेने मला सांगितलं, त्याचं मी स्वागत केलं। वेगळ्या पद्धतीने म्हणजे माझ्या लक्षात आलं की एक बहुजन समाजाची सुशिक्षित महिला, कळलं की नाही, डॉक्टर असणारी महिला, तिला उमेदवारी दिलेली आहे। एक चांगला पायंडा एकनाथ शिंदेने मी टाकलेला आहे आणि त्याचं मी स्वागत करतो। मी नाराज नाही अजिबात। ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या इन कॅमेरा झालेल्या सगळ्या होत असतात, चर्चा होत असतात। शिंदे साहेबांवर काही स्वतःची मनातले काही खतखत असते ते व्यक्त करत असतात आणि शिंदे साहेब हे सर्वांना सांभाळून घेतात। असं कधीही झालेलं नाही। शिंदे साहेबांनी कोणत्याही नाराज कार्यकर्ता असेल त्याला कधी वाऱ्यावर सोडलेलं नाही, सर्वांना सामावून घेतले, ही त्यांची भूमिका असते। म्हणून शिंदे साहेबांवर विश्वास ठेवून सर्वजण आम्ही काम करतोय आणि म्हणून त्यांची सुद्धा नाराजी दूर केली जाईल। शिंदे साहेबांची भूमिका पहिल्यापासून ठरलेली आहे। अनेक इच्छुक होते, अनेक जण मान्यवर होते, ते कमी होते अशातला भाग नाही, ते कोणत्या याच्यामध्ये त्यांना घेऊ नये अशातला काही भाग नव्हता। परंतु याच्यातून निवड करताना आपण एक सर्वसामान्य महिलेला, जी सोलापूरसारख्या एका गल्लीतून आलेली महिला आहे, तिला आपण जर उमेदवारी दिली, जी तिने सुद्धा स्वप्नात पाहिली नव्हती, तिला जर दिली आणि तिने जर प्रतिनिधित्व माझ्या पक्षाचं राज्यसभेमध्ये चांगलं केलं तर मला वाटतं याच्यासारखी अभिमानाची गोष्ट कोणती नाही। सर्वसामान्य महिलेला सुद्धा न्याय हा शिवसेनेत दिला जातो। पक्षासाठी अहोरात्र मेहनत करणाऱ्या आमच्या महिला भगिनीला माननीय शिंदे साहेबांनी राज्यसभेमध्ये जाण्याची संधी दिली, हा एक ऐतिहासिक क्षण आहे शिवसेनेच्या दृष्टीनं। आणि सर्वसामान्य म्हणजे काय की ज्या संघर्षातनं ज्योतिताई वाघमारे राज्यसभेच्या खासदारकीपर्यंत पोचल्यात, हा संघर्ष हा फार कठीण संघर्ष होता आणि या संघर्षाची जाणीव फक्त आणि फक्त एकनाथ शिंदे साहेबांनी ठेवली आणि म्हणूनच ज्योतिताई वाघमारेंना राज्यसभेची उमेदवारी शिवसेनेमार्फत देण्यात आली। डॉक्टर ज्योतिताई वाघमारे यांना शिवसेनेने राज्यसभेची संधी दिलेली आहे। खरं म्हणजे त्यांना देखील याची काहीच कल्पना नव्हती, परंतु शेवटी शिवसेनेमध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्याला बळ देण्याचं काम गेल्या 3-3.5 वर्षापासून आम्ही करतो आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून ज्योतिताईंना राज्यसभेची संधी दिलेली आहे। आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांची मनापासून आभारी आहे की त्यांनी महिला दिनाच्या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्रातील तमाम महिलांना एक सन्मानाची भेट दिली राज्यसभेच्या या उमेदवारीच्या माध्यमातून। मला वाटतं की माझी उमेदवारी ही केवळ माझ्या एकटीची उमेदवारी नाही आहे, तर महाराष्ट्रातल्या 2.5 कोटी लाडक्या बहिणींची ही उमेदवारी आहे आणि लाडक्या भावानं आपल्या लाडक्या बहिणीला दिलेली ही ओवाळणी आहे। आदरणीय चळवळीतील आक्रमक चेहरा म्हणून ज्योती वाघमारे यांची ओळख आहे। मोची समाजातून येणाऱ्या ज्योती वाघमारे यांची कौटुंबिक पार्श्वभूमी अतिशय गरिबीची आहे। शैलीदार निवेदिका, रोखठोक वक्त्या म्हणून ज्योती वाघमारे या सोलापूरकरांना परिचित आहेत। तेलुगू, इंग्रजी भाषेत PhD, मराठीवर प्रभुत्व असल्यानं ज्योती वाघमारे एक प्रभावी वक्ता ठरतात। ज्योती वाघमारे यांनी देखील 2014 साली सोलापूर महिला काँग्रेस शहराध्यक्ष म्हणून काम केलं होतं। त्यानंतर त्या राजकारणापासून अलिप्त झाल्या। यानंतर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतून त्यांनी राजकारणात